झी 24 तास एक पाऊल पुढे। श्री क्षेत्र ज्योतिबाच्या चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूरची महालक्ष्मी देवी भक्तांच्या भेटीसाठी बाहेर पडते। यालाच नगर प्रदक्षिणा असं म्हटलं जातं। ज्योतिबाला आलेल्या भक्तांना महालक्ष्मीचं दर्शन घेता यावं या उद्देशानं सुरू झालेली ही परंपरा आज 99 वर्षांनंतरही कायम आहे। दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी महाराष्ट्रच नव्हे तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि गुजरातमधील भक्त लाखोंच्या संख्येनं येत असतात। या भक्तांना दक्षिण काशी अशी ख्याती असणाऱ्या महालक्ष्मीचं दर्शन करता यावं यासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1914 मध्ये महालक्ष्मी देवीची नगर प्रदक्षिणा काढण्याची परंपरा सुरू केली। ती आजही सुरू आहे। त्याप्रमाणे यंदाही ज्योतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी देवीची नगर प्रदक्षिणा पार पडली। आपण पाहत असाल आजूबाजूला प्रचंड गर्दीनं भाविक दर्शन घ्यायला, आरत्या द्यायला आपल्या येत आहेत आणि त्याचप्रमाणे पूर्ण नगर प्रदक्षिणा मार्गावरही ठिकठिकाणी भाविकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात जगदंबेचं आणि भक्तांचं स्वागत करायची तयारी केलेली आहे। अशा रीतीनं हा एक अतिशय उत्साहपूर्ण आणि प्रचंड जल्लोषी सोहळा आज आपल्या इथं पार पडतोय। रात्री 9 वाजता महालक्ष्मी देवीचा रथ मंदिरातून बाहेर पडला। महालक्ष्मी देवीच्या नगर प्रदक्षिणा मार्गावर भक्तांमार्फत फुलांच्या पायघड्या घालून रांगोळी काढण्यात आली होती। पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि पोलीस बँडच्या निनादात नगर प्रदक्षिणेला सुरुवात झाली। शहरातील महाद्वार रोड, भवानी मंडप, मिरजकर तिकटी मार्गे हा रथोत्सव काढण्यात आला। नगर प्रदक्षिणा मार्गावर भक्तांनी महालक्ष्मी देवीवर फुलांची उधळण केली। त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी करत महालक्ष्मी देवीचं स्वागत करून दर्शन घेतलं। हा सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती। प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।